त्यावरी दाखवी ज्ञान कुणेचा दडा दाखवी ज्ञान कुणेचा दडा आमुचा भारत भूवर झेंडा फडके भारत भूवर झेंडा बंधुनो झेंडा हा फुला बंधुनो झेंडा हा फुला रक्षुया संघटनेने चला रक्षुया संघटनेने चला दामोदर दास म्हणे बापुडा दामोदर दास म्हणे बापुडा आमुचा भारत भूवर झेंडा फडके भारत भूवर झेंडा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. या ठिकाणी सभागृह उद्घाटन काही क्षणातच या ठिकाणी संपन्न होणार आहे. कैवल्यवासी आचार्य विद्याधर दादाजी पंजाबी कवठळकर प्रवेशद्वार या प्रवेशद्वारातून सर्व आचार्यगण सामोरे येत आहेत. साधकांना मोक्षमार्गाची वाटचाल ज्या प्रवेशद्वारातून प्रवेश केले असता सुकर होते असे कवठळकर असणारे आचार्य प्रवर श्री विद्याधर दादा पंजाबी प्रवेशद्वारातून सर्व आचार्यगण समोर येत आहेत आणि कैवल्यवासी आचार्य श्री दिवाकर बाबा लोणारकर बाबा काटुळकर या सभागृहाचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न होत आहे. नीटनेटका अवसर असला तर मग अंगात वारा येतो नाही तर काही येत नाही. त्यापेक्षा तुम्ही छोटी मोठी गाडी दुसरी सोडून द्या. मग आमच्या बाबाश्रींचं नाव पुढे आलं. उद्धव गीता श्रीकृष्ण म्हणे उद्धवा हा ज्ञानरत्नाचा ठेवा गवाळ्या हटेन द्यावा अधिकारे विन. उद्धव गीता म्हणजे उद्धवाला केलेला थोडक्यात संवाद उद्धवाला केलेलं निरोपण उद्धवांना सांगितलेले ट्रीटमेंट साधकानं कसं असावं. आमच्या महानुभावी साहित्यात मराठीचं साहित्य जवळजवळ 60% केवळ महानुभाव पंथाचं आहे आणि 40% सगळं इतरत्र आहे. आद्य कोणी कवी असेल बायातून कवयित्री तर महदंबा नावाची विदुषी. आद्य कोणी चरित्रकार असेल माईम भट्ट. आद्य ग्रंथ असेल मराठीतील तर लीळा चरित्र. कारण ज्ञानेश्वरी शके 12 म्हणजे 13व्या शतकातली कृती आहे. तसं लीळा चरित्र 13व्या शतकातलं नाही 12व्या शतकातलं आहे. अशा या विशाल महानुभाव साहित्याचा आपल्याला थोडासा मागोवा कळावा. आमच्या पूर्वसुरींनी असं म्हटलेलं आहे की एखादा अर्थ कळत नसेल शब्द विसरला असेल तर त्याचा शोध 7 ग्रंथात घ्यावा. ते 7 ग्रंथ जे आहे त्यापैकी हा एक ग्रंथ आहे उद्धव गीता. 7 पैकी हा ग्रंथ भगवान श्रीकृष्णांनी उद्धवाशी केलेला संवाद. आता आपल्याला सविस्तर बाबाश्री सांगतीलच, मला सांगायची गरज नाही. परंतु आपल्या प्रवाचकांनी लगेच शिंग मोडून वासरात शिरायची तयारी केली, तसं शक्य नाही. बाबाश्री आमचे म्हटले
की भास्कर आज सुरुवात झाली पाहिजे. हे म्हणतात नाही नाही मी उद्या करीन, आज नाही आज नाही, का बरं आज नाही, हे काही आले म्हणून. हे सगळे उपदेश आहेत. यांना यांच्या श्री गुरूंना गुरुमंत्र दिलेला आहे. आपलं निरूपण अन्यथा होणार नाही. आणि तुम्हाला मांजर काय करते थोडंसं लक्षात ठेवा. उंदराला आदमेला करते आणि आपल्या पिलाचं तब्येत देते. मग ते असं 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 मारतं पंजा. म्हणजे त्याला बी डाव शिकावेच लागतात ना. काय फरक काय आहे आमच्या सगळ्यांच्या समोर. आपण या व्याख्यानाला आरंभ करायला अडचण काय आहे. आम्ही आपल्या सहयोगासाठी आलेली मंडळी आहोत हे लक्षात असू द्या. आम्ही बोटं घालायला नाही आलो. बोटं घालणं हा आमचा धर्म नाही. एकमेका करू सहाय अवघे धरू सुपंथ. आमच्या स्टेज संचालकानं अगोदर सांगितलं सामर्थ्य आहे चळवळीचे, सामर्थ्य आहे चळवळीचे. जो जो करील त्याचे त्याचे, परंतु तेथे अनंताचे अधिष्ठान पाहिजे. अनंताच्या अधिष्ठानावाचून सारं सारं फिकं आहे आणि त्या अनंताचं अधिष्ठान असावं. तस्मात गोपाल व्यास महानुभावांनी आपणा सर्वांना साग्रह आमंत्रित केलेलं आहे. बाबांनो, त्यांच्या या छोट्या खाणी कार्यक्रमाला साऱ्यांनी मनापासून आशीर्वाद द्या. आमच्या बाबाचा हा व्यासंग वाढतच राहो आणि आमच्या खांद्यावरची धुरा त्यांच्या खांद्यावर चालली जाओ. हा, त्यांच्या खांद्यावर आम्ही जावं हे मात्र बरोबर आहे. कारण आम्हाला सुद्धा कोणाच्या खांद्याशिवाय भागत नाही. कळावे लोभ असावा. आता काय म्हणतो विशाल रेवस्य नित्यमुक्ती प्रदायकम मालने परमानंदम वंदे. आपण टाळ्यांचा सर्वांनी प्रतिसाद देऊयात आणि यानंतर निरूपण. उपस्थित सर्व आचार्यांचं पुष्पवृष्टी करून स्वागत या ठिकाणी संपन्न होत आहे. बालकृष्ण महाराज की जय. श्री दत्तात्रेय महाराज की जय. काटोळ फाट्यावरती स्वामी श्री चक्रधर महाराजांच्या कृपेने साधू संतांच्या शुभचिंतनाने उद्धव गीता ब्रह्मविद्या शास्त्र याच्यामध्ये सामावलेलं आहे. स्वामी चक्रधर महाराजांचं जे तत्वज्ञान जे आहे त्याच्यामध्ये अत्यंत समाविष्ट केलेलं आहे. अशा प्रकारे तो पवित्र ग्रंथ जो उद्धव गीता ग्रंथ जो आहे तो या ठिकाणी संपन्न होणार आहे. या शुभारंभासाठी आपल्या पंथातील वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध, सर्वस्वी असलेले आचार्य प्रवर शहादाचे श्री मोठे बाबाजी, बाबांनी आम्हाला लहानपणापासून आतापर्यंत शिकवलेलं आहे, घडवलेलं आहे, मडवलेलं आहे. आणि आज जसं एखादं बाळ असतं बोलायला लागलं म्हणजे बापाला कौतुक असतं, त्याप्रमाणे आज आमच्याकडून बाबा काही बदलून घेत आहेत आणि ते आनंद अशा प्रकारे त्यांच्यासमोर बोलणं अत्यंत धर्मदृष्टीने ते अविधी आहे. मात्र तरीसुद्धा ते कौतुक करण्यासाठी बाबा या ठिकाणी आलेले आहेत. त्याचप्रमाणे पंथाची धुरा असलेले कवीश्वर कुळाचार्य आदरणीय
श्रद्धेय, परम पूजनीय आणि बालपणी आम्ही एकत्र असायचो. आता ती राजाभोज आम्ही कुठं आहोत हा फरक आहे नक्की. परंतु अशा प्रकारे ते बाबा जे आहेत पंथाचं एक धुरा जे सांभाळत आहेत असे आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर्सी कनास येथील श्री मोठे बाबाजी या छोट्याशा कार्यक्रमासाठी गोपोळ्यास बाबांनी आमंत्रण दिलं आणि असे ते मोठे बाबा मोठं मन करून या ठिकाणी आलेले आहेत. त्याचप्रमाणे आमचे आदरणीय श्रद्धेय पूजनीय उपाध्ये कुलाचार्य रणायस येथील श्री मोठे बाबाजी ते सुद्धा कौतुक करण्यासाठी आज ज्या गादीवर विराजमान झालेले आहेत ती पंथाची अत्यंत महत्त्वाची आधारस्तंभ असलेला असा जो परमार्ग आधारस्तंभ अशा प्रकारे त्या कुळावरती त्या कुळाच्या प्रमुख असलेल्या गादीवरती ते विराजमान झालेले आहेत. वास्तविक अशा सत्पात्रांनी या ठिकाणी येऊन आणि त्यांच्या समोर मी काय बोलावं एवढा मी म्हणजे अशा प्रकारे पात्रतेचा नाही किंवा अशा प्रकारे जे दोष सांगितलेले आहेत समान वृत्ती अधिक वृत्ती अशा प्रकारे गुरुजन आहेत आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर्सी ज्ञान भक्ती वैराग्याने परिपूर्ण असलेले जे वैरागी बाबाजी आहेत, आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर्सी चक्रपाणी बाबाजी आहेत, आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर्सी सारंगदार बाबाजी आहेत, आदरणीय श्रद्धेय श्री दिवाकर बाबाजी आहेत, आदरणीय श्रद्धेय श्री कृष्णात बाबाजी आहेत, टिंबा येथीलही दादाजी आहेत. असे महान महान सत्पात्र तपस्विनी माता या ठिकाणी संपन्न या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि अशा या छोटासा जो कार्यक्रम जो आहे उद्धव गीता याचा शुभारंभ यासाठी ठिकाणी वार्षिक दुपारी मी म्हणालो आदरणीय श्रद्धेय गुरुवर्य बाबांना की दुपारी 2 ते पुढं 5 वाजेपर्यंत अशा प्रकारे हा कार्यक्रम आज शुभारंभ आहे. आणि म्हणून बाबांना अशी मी विनंती करतो की सुरुवात पहिला श्लोक जो आहे ना मग आपण सुरुवात करून द्यावी अशी आमच्या सगळ्यांची आपल्याला विनंती आहे. आम्ही पुढं तुम्ही जे सांगितलेलं आहे ते पुढं वाटचाल करणार आहोत. पण पहिला दिवस जो आहे पहिला श्लोक आपल्या पवित्र वाणीने आम्हाला समजावा जेणेकरून आम्हालाही त्याचा आनंद मिळेल अशी बाबांना आपल्या सगळ्यांच्या वतीने बाबांना मी विनंती करतो. आणि शुभारंभ खऱ्या अर्थाने ज्ञानदिवा चेतवलेला आहे आणि आपल्यालाही ज्ञानाचा बंबार या पोथीच्या माध्यमातून सगळ्यांनी अनुभवलेला आहे. आज थोडासा अनुभव द्या. तर अशा प्रकारे मी बाबांना विनंती करतो. आणि एक श्लोक जो आहे पहिला जो आहे उद्धव गीतेतील म्हणजे भानुभट्ट बोरीकरांनी कवीश्वर व्यासांनी अशा प्रकारे सुंदर ग्रंथ केलेला आहे. पहिला श्लोक संस्कृतमध्ये संस्कृती जाणकार होते परंतु गीता मराठीमध्ये आहे. पहिला श्लोक कसा आहे संस्कृतमध्ये आहे. आणि आपले जाणकारसुद्धा अशा प्रकारे बाबाजी आहेत. तर त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी शुभारंभ खऱ्या अर्थाने करून द्यावा. पहिल्या श्लोकाचा अर्थ आम्हाला सांगावा. धन्यवाद. तू स्वीकार करू होतो. प्रवाचकाचा सात्विक आग्रहाचा कळस झाला. या पुस्तकात पहिला श्लोक तू म्हण मग मी म्हणेन. त्यांच्या आज्ञेला शिरोधार्य मानून भास्कर पहिला श्लोक उद्धव गीतेतला म्हणतो. सह्यांचळाची चुळके जयाचे प्रभा मंडळ फाके तो श्री दत्तो लल्लाट फळके नमस्कार तू असे. या 7 ग्रंथापैकी या भास्कर कवीचे फक्त माझं बी नाव भास्कर आहे
म्हणून माझं आहे असं नका समजू रे बापा हो. या भास्कर कवींनी या परमार्गाशी श्री दत्तात्रय प्रभू आदिकारण तर या ही जी उद्धव गीता आहे, उद्धव गीतेचा पहिला श्लोक श्री दत्तात्रय महाराजांना तो श्री दत्तू ललाट फळके नमस्कार तू असे आमच्या स्वामींनी सांगितलं. या मार्गाशी श्री दत्तात्रय प्रभू आदिकारण. दत्तात्रय महाराजांचा अवतार हा चिरायू आहे. या पुस्तकात जरी हा श्लोक पहिला नसेल, श्रेयमाश्चक्रधरास्त्याने श्रुतिवच पीयूष पूर्ण प्रभा हा 40ला श्लोक आहे, यांचाच आहे. पण हा उद्धव गीतेचा पहिला नाही. उद्धव गीतेचा पहिला तुम्हाला म्हणून दाखवला. आता या ग्रंथाचा आरंभ आमचे प्रवाचकच करतील, कळावे लोभ असावा. बरोबर आहे. बस मोकळ्या मनानं म्हणायचं बस. बरोबर हे घे. अरे नाही रे ते नाही बरोबर चाल. बाबा कडं रे उठलो नवीन यादव कुल तिल्लकू जो कैवल्य तदा कुसुमक स्तबकू उदयला आनंद मृगांकू मोहांधकारी. कवींनी दत्तात्रय महाराजांना वंदन केल्यानंतर श्रीकृष्ण महाराजांना कार्यकारण संबंध जो सांगितलेला आहे, अशा प्रकारे विचार ठेवून त्यांनी आधी श्री दत्तात्रय महाराजांना वंदन केलेलं आहे. कारण श्री दत्तात्रय महाराजांपासून श्री चक्रपाणी महाराजांनी ज्ञानशक्तीचा स्वीकार केलेला आहे. श्री चक्रपाणी महाराजांपासून श्री गोविंदप्रभू बाबांनी आणि गोविंदप्रभू बाबापासून आमच्या साधनदाता श्री चक्रधर महाराजांपर्यंत अशा प्रकारे ज्ञान संबंध जो आहे, कार्यकारण संबंध जो आहे असा आलेला आहे. त्यात श्रीकृष्ण महाराजांनी स्वयं ज्ञानशक्ती स्वीकारलेला आहे. अशा प्रकारे त्या श्रीकृष्ण महाराजांना कवींनी वंदन केलेलं आहे. ते म्हणतात नवीन यादव कुळ तिल्लकू. यादव कुळाचा कोण आहे? अशा प्रकारे तो परमात्मा जगन्यंता जो श्रीकृष्ण परमात्मा जो आहे तो तिलक आहे आणि प्रमुख आहे, टिळा आहे. जसं सौभाग्याचा टिळा अत्यंत महत्त्वाचा असतो, अशा प्रकारे जो कैवल्य लता कुसुम, कैवल्य लता वेलीवरती जे फूल जे आहेत, अशा प्रकारे आनंद परमात्माचा जो प्राप्त करून देणारे आहेत. अशा प्रकारे पुढच्या ओवीमध्ये काय सांगितलेलं आहे? जो कैवल्य लता कुसुम स्तबकू उदयला आनंद. अशा प्रकारे त्या वेलीवरती जे फूल जसं उगवल्या जात असं अशा प्रकारे यदुकुळामध्ये अशा परमात्माने अवतार धारण केलेला आहे. आणि तो संपूर्ण जीव जातीचा अंधकार नष्ट करणारा आहे, अज्ञान अन्यथा ज्ञान सर्व नष्ट करणारा असा जो परमात्मा श्रीकृष्ण परमात्मा आहे, त्या श्रीकृष्ण महाराजांना कवीने वंदन केलेलं आहे. धन्यवाद. अधिकृती अत्यंत महत्त्वाचे आहे आणि ते घडू नये बाबा तुमच्या प्रसन्नतेने. एक शब्द मी एक ओवी सांगितलेली आहे. आता पुढं दुपारी आम्ही आमचं जे आहे ते चालू राहील. आता पुढचं जे कार्य जे आहे ते महत्त्वाचं आहे ना. 2 शब्द आपल्या ऐकण्यासाठी आलेले आहेत. सर्व साधू संत तो चांपे गौरू अभिवंदिला श्री चक्रधरू. आता आमच्या साधनदाता श्रीकृष्ण महाराजांना कवी जी आहेत आचार्य श्री भास्कर भट्ट बोरीकर जे आहेत ते
अत्यंत विद्वान आहेत. पंथाचं आचार्य पद तृतीय आचार्य, काही दिवस ते भायदेव व्यास आचार्य जे होते ते, आणि अशा प्रकारे त्या गादीवरती पंथाची जे आचार्यपद ज्यांनी भूषवलेलं आहे अशा त्या श्री आचार्यांनी ग्रंथाचा आरंभ करताना दत्तात्रय महाराजांना वंदन केलं, श्रीकृष्ण महाराजांना वंदन केलेलं आहे. आणि आता साधनदाता श्री चक्रधर महाराज यांना वंदन करतायत. अशा प्रकारे ती ओवी चैतन्याची आळा, चैतन्याच्या म्हणजे मायापूर जसं आळ्यामध्ये एखादं झाड असतं, अशा प्रकारे मायापुरामध्ये जे परमात्माचं स्वरूप जे आहे, निराकार परमात्माचं स्वरूप जे आहे, कैवल्य द्रुमू कोमैला, अशा प्रकारे ते झाड जसं उगवतं आहे आणि सुंदर अशा प्रकारे डीर त्या ठिकाणी, त्याप्रमाणे परमात्माने त्या मायापुरामध्ये अवतार धारण केलेला आहे. त्या परमात्माचं रंग जो आहे कशा प्रकारचा, तो चांपे गौरू अभिवंदिला श्री चक्रधरू. वेगवेगळ्या अवतारांचा जो रंग जो आहे, कर्पूर गौर, श्याम गौरवर्ण आणि स्वामी श्री चक्रधर महाराज दत्तात्रय महाराजांचा आरक्त गौरवर्ण ना, आणि आमच्या साधनदाता श्री चक्रधर महाराजांचा जो वर्ण जो आहे तो कसा आहे, चांपे गौर. अशा प्रकारे त्या चांपे गौर असलेलं जे मायापूर जे आहे, परमात्माने जे अवतार धारण केलेलं आहे, अशा त्या श्री चक्रधर महाराजांना अभिवंदिला श्री चक्रधर म्हणजे श्री चक्रधर महाराजांचं जे वंदन करत आहेत. अशा प्रकारे ही या ठिकाणी तिसरी ओवी या ठिकाणी सांगितलेली आहे. नंतर पुढं त्याच्यात अंतर्भूत पंच अवतार येऊन गेलेले आहेत. वास्तविक 3 अवतार, उभयदर्शी अवतार जे सांगितलेले या ठिकाणी दत्तात्रय महाराज उभयदर्शी अवतार आहेत, परावर ज्यांनी स्वीकारलेला आहे. श्रीकृष्ण महाराजही आहेत आणि त्याचप्रमाणे साधनदाता श्री चक्रधर महाराजांनी उभयदर्शत्व स्वीकारलेलं आहे. साधन देणारा जे अवतार जे आहेत, अशा प्रकारे या तिन्ही अवतारांचे या ठिकाणी वंदन केलेलं आहे. आणि जे 2 अवतार श्री गोविंद प्रभू महाराज ज्यांनी आच्छादनीचं परदृश्यत्व स्वीकारलेलं आहे आणि श्री चक्रपाणी महाराजांनी आच्छादनीचं अवरदर्शत्व स्वीकारलेलं आहे. अशा सर्व अवतारांनी या ठिकाणी वंदन झालेलं आहे. आता पुढं श्री गुरूंना ते वंदन करतायत. पडिलिया संसाराची अडणी, जो पूर्वी ब्रह्मविद्येची तवणी, तो आचार्य शिरोमणी नवीन नागार्जुनू. आता पंथाचं आचार्य ज्यावेळेस स्वामी श्री चक्रधर महाराजांना उत्तरापंथी गमन करायचं होतं, स्वतः परमात्माने ज्यांचे आचार्य पदावर विराजमान केलेला आहे, संपूर्ण धुरा ज्यांच्या सांभाळी घातलेला आहे, असं परंपरागत आचार्यपद आतापर्यंत आपण ज्यांच्यापासून शास्त्र श्रवण करतो आहे, अशा सर्व गुरुजन त्यांच्या अंतर्भूत येऊन जातात. अशा प्रकारे त्यांचे जे गुरु असलेले जे ज्यांच्यापासून ज्यांना मिळालेलं सर्व तत्वज्ञान जे आहे, त्या गुरूंना आपण आम्हालाही ज्यांच्यापासून मिळालेलं आहे असे महान सत्पात्र या ठिकाणी आलेले आहेत. अशा सत्पात्रांना आम्ही वंदन करतो. आणि कवींनी मात्र कशा प्रकारे केलेलं आहे, पडिलिया संसाराची आडणी, संसारामध्ये जे खाचेमध्ये पडलेले आहे, संसारामध्ये जे पडलेले आहेत, अशा प्रकारे संसारी जीवांना ऊर्ध्व करण्यासाठी, आनंद देण्यासाठी जो मार्ग दाखवणारा असा जो अधिकरण, ईश्वराधिष्ठित जो अधिकरण जो आहे, तो पूर्वी ब्रह्मविद्येची तवणी. लहान बाळकाला पचत नाही सुरुवातीला, मग ते थोडंसं तवणी करून देत असतात, थोडंसं दूध पातळ करून देत असतात. अशा प्रकारे श्री नागदेव आचार्य आपल्या अधिकारानुसार, पुढच्याच्या अधिकारानुसार अशा प्रकारे तवणी म्हणजे पेज जी आहे, पचन व्हावं, ते ज्ञानाचं यथार्थ ज्ञान त्यांना प्राप्त व्हावं, परमात्माकडून त्यांना बोध व्हावा, अशा प्रकारे जी आई जी आहे, जसं त्या बाळकाला जसं लागेल तसं ती तवणी पेज आहे, दूध आहे, अशा प्रकारे ती देते. त्याप्रमाणे आमची गुरु म्हणजे माऊली स्थानी आहे, आमची मातोश्री आहे. अशा प्रकारे त्या गुरूंनी जी तवणी म्हणजे ब्रह्मविद्याचे शास्त्र जे आम्हाला बाळकडू जे दिलेलं आहे, अशा त्या श्री गुरुंना तो आचार्य शिरोमणी सगळ्यामध्ये प्रमुख असलेले, कारण स्वामी चक्रधर महाराजांनी जातानाच पंथ ज्यांचा सांभाळी घातलेला आहे, असे 4 परंपरा जे आचार्य होऊन गेलेले आहेत. आणि मग पुढचा जो प्रवाह जो आहे, 13 आचार्य पुढं जे अशा प्रकारे पंथाचा सांभाळ करतात. मात्र शिरोमणी 4ही आचार्यामध्ये शिरोमणी असलेले, प्रमुख असलेले देवानी ज्यांना अशा प्रकारे शिर म्हणजे मणी जो आहे किंवा अशा प्रकारे तो सन्मानाचा तुरा
ज्यांच्या किंवा हातामध्ये जी अंगुठी जी आहेत, उत्तराधिकारी परमात्माने ज्यांना स्वतः ज्यांच्या राजाभिषेक केलेला आहे, अशा प्रकारे ती ज्ञानाची जी अंगुठी जी आहे, ज्ञानमुद्रा जी आहे, स्वतः परमात्माने ज्यांच्या हातामध्ये घातलेली आहे, असे आमचे गुरु कुळाचार्य आपले कवीश्वराचार्य म्हणतात की अशा प्रकारे आमचे गुरु नमीन नागार्जुन, अशा प्रकारे त्या नागार्जुनांना मी गुरूंना अशा प्रकारे मी वंदन करतो आहे. आणि आता पुढं आणखी त्या ओवीचा दुसरा जो भाग जो आहे एक राहिला, बाबांनी सांगितलं, आता बाबाची आज्ञा आहे. जो विवेकाचा सारथी वैराग्याचा बाळरथी आघावो कैवल्यपथी जीव जाता असी. ते श्री नागदेव आचार्यांचे या ठिकाणी विशेषण आहे. श्री नागदेव आचार्य कशा प्रकारचे आहेत? विवेकाचा सारथी. विवेक जे आहे, ज्ञानाचे जे विवेक जे आहे, काय सार आहे, काय अवयक, अशा प्रकारे जे चक्रधर महाराजांनी जे सांगितलेले आहे, जे विवेक विचार जे दिलेले आहेत, अशा विचारी पुरुषांचे जे सारथी आहेत, प्रमुख आहेत. नव्हे ज्ञानवान तर आहेत, पण आचार्य वैराग्यांचा बाळारथी, अशा प्रकारे वैराग्य अशा प्रकारे जे आचरण करणारे जे आहेत आणि मार्गदर्शकही अशा प्रकारे तंतोतंत आचार करणारे जे आहेत. कारण ज्ञानमार्ग म्हणल्यानंतर एक नैतिक आहे आणि एक कसं आहे, 4 प्रकार सांग, आटन विजन भिक्षा भोजन हे निमित्तविधी आहेत आणि संघ सांगत भेटी शुश्रूषा अशा प्रकारे आपला निमित्तविधी आणि नित्यविधी जो अशा प्रकारे आटन विजन भिक्षा भोजन अशा 7 प्रकारचा जो विधी जो सांगितलेला आहे, तसं ज्ञानमार्ग आणि वैराग्य मार्गाला सुद्धा बळ देणारे अशा प्रकारे जे आचार्य जे आहेत, आगाहो कैवल्यपथी जीव जातास, अशा प्रकारे कैवल्य पथावरती ज्या निघालेले ज्या वाट सरूंना जे मार्गदर्शन करणारे आहेत, मग ज्ञान असो किंवा वैराग्य असो, अशा प्रकारे नित्यक नैमित्तिक आचार जो दाखवणारे जे आहेत, असे आचार्य आपल्या पंथाचे जे आचार्य जे आहेत, अशा त्या श्री आचार्यांना, त्या श्री गुरूंना कवीने वंदन केलेलं आहे. होती ती काही तुम्हाला पाहायला भेटली नाही. मग महादाई सा स्वामींकडे हट्ट करते की आम्हालाही ती मालगंटी पाहायला मिळावी. आणि पुन्हा स्वामी दुसऱ्यांदा मालगंटी घालतात. तर त्यावेळेला भट्टोबास म्हणतात की ती काय पहिल्यासारखी होणार आहे का? ती बोलतात नाही, तशी नाही होणार. त्याहीपेक्षा स्वामींनी अतिशय उत्तम अशी मालगंटी गाठली. त्याप्रमाणे आज या व्यासपीठावर आम्हाला दोना लाभ झाला. पहिला लाभ होता बाबांचा आणि दुसरा लाभ आचार्यश्रींचा, द्वय आचार्यांचं निरूपण ऐकण्याचा लाभ आपल्याला प्राप्त झाला. दोन्ही आचार्यांना अभिवंदन करतो आणि आजच्या या सभासदाला आपण आता आरंभ करूयात. या ठिकाणी सुदगिरणी निवासी द्वय तपस्विनी माता यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. कार्यसंयोजकांच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत. आणि यानंतर महानुभाव संप्रदायाचा असणारा अहिंसा, समता, ममता, सात्विकता आणि पवित्रताचा प्रतीक असणारं असा हा धर्मध्वज ज्यांच्या शुभ हस्ते सुदर्शन चक्रांकित शुभ्रध्वज हा साधू संतांचा परित्राण करणारा, दुर्जनांचं दुष्कृत्यांचा विनाश करणारा असा शुभदायानी श्रीकृष्ण चक्रवर्तींच्या श्रीकरामध्ये शोभून दिसलेलं सुदर्शन आणि या ठिकाणी सुद्धा होते ते सुद्धा सुदर्शन. सर्व आचार्यांचं असणारं दर्शन ते सुदर्शन आणि सर्व संत मंडळींचं ते सुद्धा सुदर्शन याचं प्रतीक असणारा धर्मध्वज ज्यांच्या शुभास्ते या ठिकाणी आरोहित केला गेला असे परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय श्री चक्रपाणी बाबाजी, बाबांना विनंती आपण या ठिकाणी येऊन आम्हा सर्व सभातील सर्व श्रोत्यांना या ठिकाणी आपले विचार द्यावेत. वंदे श्री चक्रधर विभू भगवान श्री चक्रधर स्वामी की जय. आज एक प्रसंग आठवला. जुन्या काळामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडायचा, खायला अन्न नाही. आणि मग आंध्रामध्ये अवधूत मान्य. आणि मग असंच 2-4 एखाद्या खेड्यातून 2-4 लोक काय करायचे, संन्यास वेश धारण करून त्याच्यात एक आजच्या भाषेमध्ये एक मोठा बाबा बनवायचे. असा एक मोठा गोरक्ष. आणि मग ते त्याची स्तुती करून
लोकांना वेधायचे आणि मग त्या भागामध्ये दानधर्म करतात. आणि असं काही धनधान्य त्या ठिकाणी गोळा झालं की मग एकमेकामध्ये समभागात वाटून ते आपला उदरनिर्वाह करायचे. आणि तसंच तो प्रसंग मला आज आठवला. आज या सर्वांनी, आयोजकांनी, बाबांनी आज माझा गोरक्ष केला. माझी समजा पात्रता नसताना तो धर्मध्वज वास्तविक त्या सन्मानाचे ज्ञानपीठावर हे सगळे आदरणीय श्रद्धेय वैराग्यमूर्ती आचार्यगण आहे. असो, आयोजकांनी ही सेवा दिली. ब्रह्मविद्या सिद्धांत 16 अंतर्गत श्रीमद उद्धव गीता या ग्रंथाच्या शुभारंभाला होणारी ही धर्मसभा, आजच्या या धर्मसभेचे सभाध्यक्ष कवीश्वर कुळाचार्य श्री मोठे बाबाजी कनाशी, तसेच गुरुवर्य उपाध्य कुलाचार्य, आजच्या या संपूर्ण कार्याचे कार्याध्यक्ष श्री मोठे बाबा रणाईचे, ज्ञान भक्ती वैराग्य संपन्न आणि ज्यांच्या अधिकारवाणीतून या शतकामध्ये कितीतरी धर्मसोहळे पार पडले, वेदाला बोधाला अनुसरणाला निमित्त असलेले गुरुवर्य आचार्य प्रवर श्रीकृष्ण ज्ञान मंदिर शहादा या मंदिराचे संचालक श्री मोठे बाबाजी, तसेच आजच्या या उद्धव गीता ग्रंथाचे प्रवाचक महानुभाव आश्रम मोहाडी, बाबांचा या ग्रंथासाठी या कार्यक्रमाची निवड झाली. अत्यंत आनंद झाला. नेहमी सतत आपल्या मार्गात सुद्धा ते दररोजची पोथी त्यांची असते आणि अत्यंत प्रेमळ, माझ्यावर फार प्रेम करतात. माझ्यावरच नाही, संपूर्ण परिवाराचा लाड पुरवतात. असे माझे श्रद्धास्थान आदरणीय श्रद्धेय आजच्या पोथीचे प्रवाचक श्री मोठे बाबाजी, ज्यांच्या शुभकर्मलाद्वारे हे सभागृहाचं उद्घाटन झालं, असे फेस निवासी वैरागी बाबा, ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं, आपल्या सर्वांना संत दर्शनाचा लाभ घडवला, असे महंत श्री गोपाळव्यास बाबा, आमचे सूत्रसंचालक आदरणीय श्रद्धेय माझे धर्मबंधू राजू दादाजी, उपस्थित आमचे सन्मित्र सारंगधर बाबा, आनेराज बाबा, जयनगर निवासी श्री बाबाजी, गोपालदादा, सर्व तपस्विनी व सद्भक्त मंडळी. गेल्या 800 वर्षापासून महाराज श्री चक्रधरांनी हा धर्मध्वज आपल्या धर्माचा सतत या आचार्यगणांच्या माध्यमातून आजपर्यंत हा धर्माचा प्रचार प्रसार होत आहे. आणि या ठिकाणी आज हा धर्मसोहळा पार पडला. अधिक बोलू नये. या ठिकाणी व्यासपीठावर ज्ञानमंचावर जे अधिकरण मंडळी बसलेली आहे त्यांचे विचार ऐकायचेच आहे. या ठिकाणी आयोजकांनी मला ही संधी दिली, त्यांचे धन्यवाद. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. दंडवत. धन्यवाद. परमादरणीय श्रद्धेय सर्व ज्येष्ठांच्या आज्ञेवरून, माझं नाही सांगत बाबा, सर्व ज्येष्ठांच्या आज्ञेवरून परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय श्री सारंगधर बाबाजी, बाबाजी आपण यावं आणि या सभेला आपले विचार द्यावेत. द्रविणम देव सर्वज्ञ श्री चक्रधर महाराज की जय. श्री ब्रह्मविद्या सिद्धांत प्रवचन 16 आज आपल्या या ब्रह्मविद्या अंतर्गत असलेल्या श्री उद्धव गीतेला आजपासून खऱ्या अर्थाने सुरुवात होत आहे. आणि आजच्या या समारंभाच्या दिनी समारंभ या समारंभाच्या दिनी आजच्या या पवित्र ज्ञानमंचावर उपस्थित असलेले आजच्या या धर्मसभेचे अध्यक्ष आदरणीय परमश्रद्धेय कवीश्वर कुलाचार्य आचार्य प्रभू श्री मोठे बाबाजी श्री क्षेत्र कणाची, त्याचप्रमाणे आजच्या संपूर्ण कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय परमश्रद्धेय उपाध्य कुलाचार्य आचार्य प्रवर श्री मोठे बाबाजी महानुभाव प्रणवाश्रम रणाईचे, त्याचप्रमाणे
आदरणीय परमश्रद्धेय ज्यांच्या हस्ते आजच्या या कार्यक्रमाचं उद्घाटन म्हणजे ते दीपप्रज्वलन झालेलं आहे, असे आपल्या या संपूर्ण परिसराचे सर्वेसर्वा, आपलं सर्वांचं श्रद्धास्थान, त्याचप्रमाणे आपलं सर्वांचं गुरुस्थान म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही असे आदरणीय परमश्रद्धेय मम गुरुतुल्य आचार्य प्रवर श्री मोठे बाबाजी शहादा, त्याचप्रमाणे ज्यांच्या मुखारविंदातून आपण 10 दिवस हा प्रवचनाचा आनंद घेणार आहोत, ह्या ब्रह्मविद्येचा आनंद घेणार आहोत, असे आदरणीय परमश्रद्धेय ज्यांचं खरोखर माझ्यावर लहानपणापासूनच स्नेह आहे, आम्ही लहान होतो तेव्हापासून त्यांच्या अंगामांडीवर आम्ही खेळलेलो आहोत, असे आमच्या जवळच असलेले आमचे मोहाडीचे आदरणीय परमश्रद्धेय आचार्य प्रभू श्री बाबाजी, त्याचप्रमाणे आदरणीय परमश्रद्धेय आमच्या फेजचे आदरणीय श्री वैरागी बाबाजी, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सन्मित्र ज्यांच्या शुभास्ते या कार्यक्रमाचं ध्वजारोहण झालं असे आदरणीय श्री चक्रपाणी बाबाजी, त्याचप्रमाणे आमचे आदरणीय श्री दिवाकर बाबाजी जयनगर, त्याचप्रमाणे आमचे आदरणीय श्री भक्तराज दादाजी भोजने टेंबा, त्याचप्रमाणे आदरणीय महंत श्री आमचे अनिराज बाबाजी, आदरणीय महंत श्री दामोदर बाबाजी, त्याचप्रमाणे आदरणीय श्री आमचे गोपाल दादाजी शिरूर, त्याचप्रमाणे या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजक आदरणीय महंत श्री गोपाळव्यास बाबाजी, त्याचप्रमाणे जे अत्यंत चांगल्या पद्धतीने या संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत आहेत आणि आपल्या संपूर्ण सूत्रात हा पूर्ण कार्यक्रम ज्यांनी बांधून ठेवलेला आहे असे आमचे आदरणीय परमश्रद्धेय आमचे गुरुबंधू श्री राजू दादाजी बिडकर सातारा, कारण सातारा आणि आम्ही राणाईचे आम्ही सगळे एकच आहोत, आम्ही सगळे एकच असल्यामुळे ते जरी राजूदादा इथं सूत्रसंचालन करत असले तरी आम्ही समजतो की आमच्या इथूनच ते सूत्रसंचालन करत आहेत असे आमचे राजूदादाजी, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेल्या आमच्या मोहाडी आश्रमाच्या ताई, त्याचप्रमाणे सुदगिरणी इथून आलेल्या आमच्या अक्का ताई, त्याचप्रमाणे आमच्या फेजच्या ताई आणि त्याचप्रमाणे सर्वच आमच्या तपस्विनी माता भगिनी आणि संपूर्ण भिक्षुक बंधू आणि भगिनींनो, ज्यामध्ये आमचे आदरणीय श्री दामोदर मुनी दादाजी बामखेडा आणि संपूर्णच आलेली पंचक्रोशीतील सद्भक्त वासनिक मंडळी बंधूंनो, आज इथं काय बोलायचं, ही जागा बोलण्याची नाही, ही जागा ऐकण्याची आहे आणि आपण सर्व इथं ऐकण्यासाठी आलेलो आहोत. तरी पण आदरणीय श्री बाबाजींनी सांगितलं की काहीतरी बोला. आता आपल्याला काय बोलता येतं, आपण फक्त ऐकणार आहे. आतापर्यंत आपण फक्त ऐकायचंच काम केलेलं आहे, अजूनपर्यंत आम्ही कधीच बोलण्याचं काम केलेलं नाही. आतापर्यंत आमच्या श्री गुरुजींच्या समवेत असताना फक्त ऐकण्याचंच आम्ही आतापर्यंत काम केलं, कधी आम्ही कुठं बोललो नाही. परंतु बाबा म्हणे काही नाही, थोडंसं तरी बोला. आता आपल्याला काय बोलता येणार आहे, परंतु खरोखर आज हा अत्यंत सुवर्णाचा क्षण आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये आहे की आज खरोखर बाबाजींनासुद्धा आम्ही अत्यंत जवळून अनुभवतो. कारण बाबाजींचं आणि आमचं अंतर फक्त 35 किलोमीटरचं आहे आणि अत्यंत नियमित वेळेवर आणि रोज कुठेही बाबा कधी कुठल्या कार्यक्रमाला जास्त जात नाहीत आणि दैनंदिन आपल्या आश्रमामध्ये निधीध्यासन, अभ्यास, पोथी हे अत्यंत अविरतपणे आदरणीय श्री बाबाजींचं चालू असतं. त्यामुळे बाबाजींबद्दल काही अजून बोलणे हे माझ्यासारख्याला तरी काही या ठिकाणी शोभत नाही. खरोखर त्यांची जवळ असलेली जी ते श्री गुरुप्रसन्नता आहे, त्याचप्रमाणे ईश्वराची जी कृपा आहे, तीच त्यांच्याकडून या 10 दिवसात ते सर्व काही वधवून घेणार आहे. एवढंच बोलू मी माझे 2 शब्द संपवतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत. परमादरणीय श्रद्धेय श्री बाबांनी केलेला आहे. वक्ता दससहस्रेशो असला तर श्रोताही तितक्याच जाणीवेचा असावा. ऐकण्याचं काम सुद्धा साधन नाही आहे, तितक्या जाणीवेचा तो असावा लागतो. त्यावेळेला श्रोत्याला सांगण्यासाठी बहर येत असतो. आणि यानंतर ज्या ज्या वेळेला शास्त्रचर्चा होत होती त्यावेळेला आकाशामध्ये लिंबू फेकून खाली येईपर्यंत एक संस्कृत श्लोक तयार होत होता.
आणि त्याच्या शेवटला शब्द होता तत् भास्करोहम कवी. त्या शेवटला शब्द होता तत् भास्करोहम कवी. असे महानुभाव संप्रदायाचे ज्ञानसूर्य असणारे परमपूजनीय परमाधन्य श्रद्धेय शहादा निवासी बाबाजी ज्यांच्या शुभ हस्ते हा ज्ञानदीप प्रज्वलित झाला, ज्यांनी आजपर्यंत सर्वांना ज्ञानाचा प्रकाश दिलेला आहे, असे परमपूजनीय परमादरणीय सर्व महानुभाव संप्रदायाचं श्रद्धास्थान, त्याचप्रमाणे आजच्या काळातील सर्वात जबाबदारीपूर्वक शब्द वापरतोय प्रमाणपुरुष, महानुभाव संप्रदायाचे प्रमाणपुरुष असणारे आदरणीय श्रद्धेय श्री बाबाजी. बाबांना विनंती आपण आपलं आशीर्वाद पर विचार या ठिकाणी व्यक्त करावे. दंडवत. काही नवा नाही, पण या सर्कलमधली मध्ये आलेली नवीन माणसं यांच्या मुखातून काय ऐकलं तर बरं झालं असतं. काय आपण तर रोजच आहे. हा, आमच्या स्टेज संचालकांनी आमची झाली जुनी ही छोटीशी स्वामींच्या लीळेचं आपल्याला बालगंठी हिचं थोडंसं विश्लेषण करून सांगतो आणि पुढच्या कार्याला सुरुवात करून देतो. गदोनायक भंडारी हे आमच्या साहित्यात असं आहे की 3 राजाचे खजानजी होते, खचित मते 7 राजाचे. आता खजानजी, कोषाध्यक्ष, अर्थमंत्री म्हटल्यानंतर घोटाळा हा संभवनीय आहे. कारण या पैशाला अर्थ म्हणतात. एका साहित्यकारानं असं साहित्य केलं, तो म्हणतो अर्थम अनार्थ भवाय नित्यम. अर्थासाठी हमेशा आजपर्यंत अनर्थ होत आलेला आहे. नास्ति तत सुखहलेश सत्यम. त्या अर्थ म्हणजे पैशात सुख खरंच नाही, मात्र त्या पैशाच्या मागे सगळं जग पळतं. सर्वे गुणम कांचनमाश्रयन्ते स एव वक्ता सदर्शनीय. खरंच तो बोलका आहे, खरंच तो विद्वान आहे, खरंच त्याचं दर्शन घेण्यासारखं आहे. अक्कल असो नसो, पैसा असला त्याला सारी डिमांड आहे. आणि काय असेल ते असो, या अर्थम अनर्थ भावाय नित्यम यासाठी आमच्या गदोनायक भंडारींना काही चुकीमुळे कैदेत टाकलेलं होतं. गणनायक भंडाऱ्यांनी गुप्तहेरद्वारे आपला सौला निरोप पाठवला. जिसका कोई नहीं, जिसका कोई नहीं उसका तो खुदा है प्यारे. मैं नहीं कहता, ये तो किताबों में लिखा है प्यारे. सौला निरोप पाठवला. डोमेग्रामला स्वामी आहेत, त्यांच्या दर्शनाला जा, खाली जाऊ नकोस. आपल्या पेटीत असलेले 2 रेशमी कपडे घेऊन जा. उपार न्यायला विसरू नकोस. आणि स्वामींना नतमस्तक होऊन विनंती कर की माझी सुटका झाली पाहिजे.
कारण पुढाऱ्यांचं बरंच वाकडं असतं. हे गदोनायक भंडारे नेऊरगावचे आणि पलीकडे असलेला गाव हाकेच्या अंतरावर कोणतं? सुरेगाव. गिवसू दर्शन कोण? स्वामी म्हणतात गंगेच्या काठानं आले होते गंगा तीराला. अरे त्या इंद्रा नाही तो म्हणे, इंद्राच आहे म्हणे, बोलव त्याला. ते आला पळत म्हणे मी इथे आहे, तू आला नाहीस. महाराज आलो असतो परंतु परमिशन पाहिजे. काय हरकत नाही, कारण इंद्रभट्टाचं आणि गरुनायकांचं थोडं वैषम्य होतं. पण स्वामी आहेत मग प्रश्न काय? पण महाराज त्याच्या वाड्याचं गेट बंद असतं, मी बाहेरच बसून. म्हणे नाही, तू आल्यानंतर फक्त दार ठिमकारायचं, सेवक उघडून देईल. अरे यांना आत प्रवेश दे. त्याप्रमाणे गरुनायकांच्याकडे मुक्काम असताना इंद्रभट्ट दर्शनाला यायचे. स्वामी म्हटले तसं काही चिंता भीती मानू नका. आणि असं भीतीचं सावट असल्या कारणानं ज्या गरुनायकाला कारावास आला होता याने सौला सांगितलं की स्वामींना विनव. सौने मालकाचा सांगितल्या बरहुकूम पेटीतले 2 रेशमी कपडे काढले, उपहाराची आयती केली. आता मोठ्या थोरा मोठ्यांकडे बहुतेक कार असते, पण त्या जमान्यात कार पैदा झाली नव्हती. पालखी असायची, डोळी पालखी, त्याला दांडी म्हणायचे. त्या पालखीत ही बसली गरुनायकाची सौ आन स्वामींचा उपहार दुसऱ्या कवाडेत ठेवून डोमेग्रामला आले. स्वामींना नतमस्तक होऊन सारं समर्पण केलं. मात्र आपल्या पतीची सुटका करा हा महत्त्वाचा निरोप सांगायची विसरले. खंडज्ञानामुळं स्वामी म्हणतात बाई जा, तुम्ही जाल. नायक घरी पाय धुत असतील. म्हणजे ओ बाबा, त्यांच्या निरूपानं मी आले, त्यांनी आपल्याकडे पाठवलं, त्यांना कारावास प्राप्त झाला, तो मिटावा म्हणे मिटला. फक्त उल्लेख केला. उल्लेखाने परमेश्वर नावाची वस्तू सर्व काही जाणते, सांगायची गरज नाही. आपण जाऊ शकता. स्वामींना समर्पण केलेले हे 2 वस्त्र स्वामींनी मल्लगंठी, मालगंठी नाही, मल्ल म्हणजे पहलवान. पहलवान लोक जसं कंबर कसतात, त्या 2 कपड्यातील प्रावरणातील एका कपड्याची कमरेभोवती गाठ घातली. आता ती देऊन दाखवावं लागेल, तसं समजणार नाही. आणि एक कपडा मिऱ्या करून अंगावरून घेतला आणि स्वामीला वेढे करू लागले. सगळे भक्त मागून पुढून त्या श्रीमूर्तीचं ते विलोभनीय दर्शन घेऊ लागले. आणि रूपाबाई नेमकी काही कामानिमित्त बाहेर गेलेली होती. रूपाबाई बाहेरून आल्या, अवसर संपला होता अगोदरच. स्वामी म्हणतात म्हातारे मंगळा चुकली
आमच्या साहित्यात 3 म्हातारे आहेत. एक म्हातारी. येथून म्हणतले ते म्हातारीशीच घडले. ही कोण? शांताबाई. एक म्हातारी. म्हातारी तमाचा मोठाळा गा. नागूबाई ही बी म्हातारीच आहे. आणि वय तारुण्य असता इंद्रिय धरणा पद्धती म्हणून म्हातारी. रूपाबाई ही म्हातारी मंगळार चुकले म्हणजे वेळेवर हजर नाही. रूपाबाई स्वामींच्या फुट्याचा पालव धरून आग्रह करते, महाराज कोणता हो मंगळ काळ, मी कशी चुकली आणि आपण कसं चुकू दिलं हो. स्वामी म्हणतात, रुपये अगं काय त्याचं, तुझ्यासाठी पुनश्च. स्वामींनी फरमान केलं की पुन्हा ती वस्त्र आणण्यात यावी. नागदेव म्हणतात, जरी तुझ्या मोहा खातर गुरुजी पुन्हा अवसर करतो म्हणतात, होईल तर काय पहिले ऐसे थोडं होईल. जरी महाराज तुझं कौतुक म्हणून पुन्हा मालगंठीचा अवसर दाखवतात, वा रे वा. पण स्वामींनी केलेली ती कृती पहिल्यासारखी थोडीच असेल. मात्र तो सर्वज्ञ आहे, तो सर्वांच्या मनोरथ जाणणारा. स्वामी पहिल्यापेक्षा सुद्धा सुंदर त्या प्रावरणांना परिधान करतात. नागदेव म्हणतात, तुमचे झाले एक गुणी, तू एकच बघितलं, आमचे झाली जुनी. आमच्या स्टेज संचालकांनी आपणा सर्वांना आठवण्यासारखी मालगंठीची मुद्दाम उद्धृत केली. त्याचं थोडंसं मागच्या पुढचं अनुसंधान भास्करनं जोडलं. पण काळ, काम आणि वेग. काळ पिरियड, काम वर्क आणि वेग स्पीड गती. कोणत्या काळात कोणतं काम किती वेगात कसं करावं असं आम्हाला शाळेत एक गणित होतं, काळ, काम आणि वेग. आता संयोजकांनी पुढच्या सुविधेला लागलं, आर किंवा पुन्हाही. मला तरी असं वाटतं आपल्या भागात कनाशीचे महानुभाव आचार्य श्री खामनेकर महानुभाव, पम पपू 160 आदी आदी उपाधी स. तर यांचं या भागात नव्याने आगमन झालेलं आहे आणि त्यांना तसं पदयात्रेमुळे हे कृष्णादादा असं ओळखतात. इकडं तसं काही नाही, तसं ओळखतात. पण या गादीवर स्थापना झाल्यापासून काही तसं या नावाचं काही प्रकाश नाही. यांनी काही दिवा लावावा म्हणजे बरं राहतं. याचा दिवाच्याची चिमणी याचं काही आपला कसा तरी वेळ भरून निघेल आणि आपण आमच्या गोपाल व्यास बाबाच्या आमंत्रणाला आल्याचं सार्थक होईल. मागेच आमचे बाबाश्री आहेतच. पुन्हा बोला, आपण बोला. का हे ठेव तिकडं, हे नंतर आहे, हे पाहुणे नाही, हे बागाचे आहेत. यानंतर नाही बाबांकडे मंतव्य या ठिकाणी सर्वांनी श्रवण केलं. यानंतर जे युवा पिढी करता आदर्श असणारे व्यक्तिमत्व, विधीने अलंकरीला पुरुषोत्तम व्यक्तिमत्व कसं असावं
हे ज्यांच्याकडं पाहिल्यानंतर समजतं, अशी अनुभूती त्यांच्या वर्तनातून येते, अशी उपाध्ये कुळाची असणारी भाग्यरेखा. ब्रह्मविद्येवर त्यांचा असणारा अपार प्रभुत्व, पराघोळल्या वाणीतून प्रकटणारा एक एक शब्द, त्यातील माधुर्य आपणा सर्वांना अनुभवायास मिळतं. असं उपाध्ये कुलाचे कुलाचार्य, परमादरणीय, परमश्रद्धेय, प्रातस्मरणीय आचार्यप्रवर प्रणव आश्रमाचे संचालक आचार्यप्रवर श्री मोठे बाबाजी. बाबांना विनंती की आपण आपले विचार, आपल्या शुभाशीर्वाद या सर्व सभेला द्यावे. कापा उदास मजसी धरली प्रकोपा, संसार दारुणवणी मज सांडुनिया, गेला शिकै परमनिष्ठुर होऊनिया. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. आपण आज एका मंगळ अवसर प्रसंगी श्री उद्धव गीता अशा या महत् ब्रह्मविद्येचा सिद्धांत या प्रकरणामध्ये ज्या कविकर्त्यांनी भास्कर भट्ट बोरीकरांनी सामावलेला आहे आणि त्या प्रकरणाचं औचित्य साधून संपन्न होत असलेली आजची ही शुभारंभाची धर्मसभा, या धर्मसभेला असलेले प्रस्तुत अध्यक्ष म्हणून लाभलेले परमपूजनीय परमादरणीय कवीश्वर कुलाचार्य कनाशी निवासी श्री बाबाजी, त्याचप्रमाणे या सभास्थानी ज्येष्ठ श्रेष्ठ असलेले आदरणीय परमपूजनीय प्रातस्मरणीय शहादा निवासी श्री मोठे बाबाजी, आणि ज्यांच्या मुखातून आपण हे वाक्य ऐकणार आहोत असे आदरणीय परमपूजनीय माझे हितचिंतक स्नेही श्री धुळे निवासी जाहिरात बाबाजी, त्याचप्रमाणे या सभास्थानी विराजमान असलेले सभामंचावर उपस्थित आदरणीय फेस निवासी श्री वैरागी बाबाजी, या सभास्थानी उपस्थित सर्वच आदरणीय संत महंत वासनिक बंधू भगिनी तपस्विनी, संचालन करणारे दादा, आणि ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे असे महंत श्री गोपाळेश बाबा, यांचा हा उपक्रम काहीतरी धर्मवार्ता व्हावी आणि या हेतून ते हा उपक्रम चालू ठेवतात. आज या ठिकाणी आदरणीय श्री जाहिरात बाबांच्या मुखातून हा जो 10 दिवसाचा सोहळा संपन्न होणार आहे, मला शेवटच्या दिवशीचं आमंत्रण आहे. मी मदतही आलोच असतो, परंतु मला शेवटच्या दिवशी उपस्थित राहणं होत नाही, आणि म्हणून माणसाचं जे स्नेह असते ती काही स्नेहाची एक नैसर्गिक बाजू आमच्या साधनदात्यांनी वाखाणलेली आहे, की काही स्नेह अशा आहे की हे नैसर्गिक असते, त्या स्नेहाला बांध नसतो. जसं आमच्या सर्वज्ञांच्या दैवीविषयी सांगितलं आहे की चैतन्याची अंगी कडतळूनी अवयवा वेगळी बाहेरी उधाये यथा वाफ्यांतूल उदक. जसं मायापुराची दैवी ही आमच्या सर्वज्ञांची मायापुराच्या बाहेर ओसांडू पाहते आहे, जसा नवीन शेतकरी एखादं शेताला बांध तयार करतो आणि तो बांध तयार केल्यानंतर जेव्हा पाणी सोडतो ते पाणी त्या बांधातून बाहेर निघत असते, तसा आमच्या सर्वज्ञांनी स्वीकारलेला एक जीवोद्धरणाचा जो विशेष आहे, की आताची जी प्रवृत्ती आमच्या सर्वज्ञांची ती विशेष आहे. आता या प्रवृत्तीचा विशेष अंगीकार केला आणि म्हणून ते काही स्नेह असतात, आणि त्या स्नेहासहयोगी आज मी या ठिकाणी उपस्थित झालो. स्वामी श्री चक्रधरांचा जीवोद्धरण विशेष आहे आणि त्या अनुषंगाने स्वामींचा पूर्वकाळ जर बघितला, पान्नेल्या पाणी पिऊन मागतीची ऐशी उदासीनता, आऊट वर्ष आता पुन्हा भट्टोबासांना अप्रोक्षाला योग्य केलं. भंडारेकराला 16 वर्ष सन्निधान, परंतु तिथे समजा सांगण्याचा मनोधर्म नाही, आणि नंतर मात्र अभिन्न वेश स्वीकारलेला आहे. आणि त्या अभिन्न वेशातून जी काही पुढे निर्मिती झालेली आहे ती आचार्यांपासून, आणि मग स्वामींनी जो निर्गुण निराकार असलेला परमेश्वर, जो आपल्या कर्तृत्वातून आपल्या उद्धरणातून आपल्या ज्या परिवाराला पुढचं जे शिकवण आहे किंवा पुढची जी एक पद्धती आहे धर्माचरणासाठी जे तयार केलेलं रोपटं आहे त्या आचार्यांच्या माध्यमातून, की करडेल का तुपेल, आणि शास्त्रकार म्हणतात का गुंडा तोची आहे पण तेलच शेंदूर आणि तो वेगळा झालेला आहे, अशा प्रकारची एक स्वामींच्या माध्यमातून तयार झालेली आचार्यांची पद्धती आणि त्या मार्गाने चालत असलेला हा आपला संप्रदाय आहे. ही एक स्वामी श्री चक्रधरांची विचारधारा आहे.
आपण त्या विचारधारेमध्ये सर्वजण आपण चालतो आहोत. तो विचार अमौलिक आहे की ज्या भास्कर भट्टांनी आपल्या कवित्वाच्या कौशल्याने की अत्यंतिक असलेली श्रीमद भगवद्गीता चाललेलं पुराण भट्टोबासांना वाटलं की ऐकायला गेल्यानंतर हे काही त्या ठिकाणी गप्प बसणार नाही, त्याला खंडित करतील. आणि खरोखरच ते त्या ठिकाणी गंगेच्या काठावर जातात, त्या विद्वान असलेल्या व्यक्तीला खंडित करतात आणि इतक्या प्रकारचे अर्थ लावून दाखवतात की तोही अचंबित होतो. आणि मग तो म्हणतो आपण कोण? त्यावेळेला यांनी सांगितले तत् भास्कर हम कवी केचित खंड नगंड दंडित जगद्विराधी पश्चिम सुरत तर्का खर्व कुगर्व पर्वत सुमा रूढा विमुढा वृषम काव्यालाप कलाप केली कुशला शृंगार विराविता केचित कृष्ण कथा सुंदरमती तत् भास्करो हम कवी. एवढ्या प्रकारानं आपलं नाव सांगताना एवढे एक उपाधिवाचक शब्द उच्चारून आणि कशा कशा प्रकारचे विद्वान आहेत, कसे कसे विद्वान, कोण कोण विद्वान कशा प्रकारचे आहेत आणि मी कोण आहे, श्रीकृष्णाचं परमेश्वराचा जो आहे मी एक सेवक आणि त्या सेवकत्वाच्या भावनेतून मी कशा प्रकारे तुला शरण आलेलो आहे आणि परमेश्वराचा मी कसा दास्यत्वाचा भाव आहे आणि कशा प्रकारे माझं हे मी परमेश्वराचं ज्ञान उपयोगी आणतो आहे हे आपली ओळख करून देत असताना त्या परमेश्वराचंही त्यामध्ये ओळख त्यांनी करून दिली. अशा प्रकारचं उत्तम असलेलं सौंदर्य कवित्व तर होतच होतं, वरती लिंबू फेकावं तर खाली एखादा श्लोक तयार व्हावा अशा कवित्व असलेलं हे उद्धवगीता, त्याचप्रमाणे ज्ञानप्रबोध ग्रंथ, अशा प्रकारचं विद्वान व्यक्तिमत्व भास्कर भट्ट बोरीकरांचं. आणि जे शिशुपाळवध विश्वनाथ व्यासांचा आहे तो ज्ञानप्रबोध. तर अशा प्रकारे उत्तम असलेलं जे विद्वान व्यक्तिमत्व आणि त्यांच्या मुखातून हे श्रवलेली ब्रह्मविद्या या रूपाने श्री उद्धवगीता, उद्धवा गीतेचं तर नाव आहे पण तो बराचसा त्याला ब्रह्मविद्येचा त्यांनी सिद्धांत सार त्यामध्ये ओतलेला आहे. आणि म्हणून स्वामी श्री चक्रधरांच्या तत्त्वज्ञानाला अनुसरून आज ज्या बाबांच्या मुखातून आपल्याला हे ऐकायला मिळणार आहे की ज्या तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून आज आम्ही हा संप्रदाय अखंडितपणे स्वामी श्री चक्रधरांचा जो विचार आहे, ज्या बाईसांच्या सारख्या भक्तजनांनी, बाईसांसारखे असलेले स्वामींच्या सान्निधानात असलेले भक्त की त्यांनी ज्ञान आणि प्रेम ह्या दोन्ही गोष्टी सन्निधानामध्ये आपल्या परंपरेमध्ये कशा प्रकारे चालत आल्या की ज्ञानाचं जर उदाहरण बघायचं म्हटलं तर आचार्य आहेत आणि प्रेमाचं जर उदाहरण बघायचं म्हटलं तर बाईसा आहेत. आता बाबांनी सांगितलं की बाई तमाचा मोटाळा आहे म्हातारी, पण एक निके जे येणेविन गती नाही. अशा प्रकारे ज्या परमेश्वराला धरून ठेवलेलं आहे की बाईसा जातात आणि बाईसा गेल्यानंतर स्वामींच्या आरोग्याची व्यवस्था नाही आणि त्यावेळेला भट्टोबास प्रयत्न करतात पण स्वामी म्हणतात तुझ्या उद्यमाने काही होणार नाही आणि मग दुःख करतात. मग काही दुःख कशासाठी की बाईसा गेल्यात, बाईसा होत्या तर बरोबर स्वामींचा त्रिकाळ अवसर व्हायचा, स्वामींच्या आरोग्याची व्यवस्था व्हायची, स्वामींसाठी व्यवस्थित व्हायचं. परंतु औसा आणि लखुबाईसा ह्या दोन्ही असलेल्या बाया हेही सुद्धा विशेष प्रकारे सन्निधानाने युक्त आहेत, परंतु प्रत्येकाच्या ठिकाणी चातुर्य, कुशलता किंवा अशा प्रकारचे काही गुण ह्या प्रत्येकाकडेच असतील असं नाही. कोण्या कोण्या गुणांनी कोण्याची विशेषता असेल हे या परमार्गी सांगता येणार नाही. आणि म्हणून आपलं धर्मशास्त्र सांगते की कवन कवने गुणे स्वीकारिला ते नेनिजे कवन केसने पात्र. अशा प्रकारच्या गुणांनी युक्त असलेला हा ईश्वर मार्गीचा प्रवास आहे, ईश्वरीचा विचित्र परिवार आहे. आणि या विचित्र परिवारामध्ये अनुकूल संस्कारापासून तर भक्तापर्यंत पोहोचलेली ही परमेश्वर आचरणवंताची परंपरा आहे. ही पराकाष्ठा करत असताना अनेक प्रकारच्या गुणांनी ईश्वराला तोषविण्याचा साधनवंताचा हा प्रयत्न असतो. आणि म्हणून कोणी शास्त्र श्रवणाने, कोणी शास्त्राच्या निरूपणाने, तर कोणी अनेक प्रकारे आपल्या सेवेच्या भावेच्या दास्याच्या माध्यमातून हा परमेश्वराला एक तोषविण्याचा निर्हेतुक निष्काम असला सेवेचा भाग असतो की ज्यामधून परमेश्वराचं अस्तित्व या चराचरामध्ये आहे. साधनदाता परमेश्वर आज उत्तरापंथीकडे आहेत, पण त्या ठिकाणावरून सुद्धा आपल्याकडे लक्ष केंद्रित करून असलेले हा अस्तिपरीचा जो आचाररूप धर्म आहे, ज्या साधनदात्यांनी जाताने आपल्याला सांगितलेलं आहे की ही दिलेली वचनरूप गाथा आहे, हे दिलेलं तुम्हाला प्रमाण आहेत आणि या प्रमाणाच्या माध्यमातून जर तुम्ही चालत असाल तर ते निश्चितच माझ्यापर्यंत येऊन पोहोचणार आहे. आणि जे प्रमाण विरहित असतील, शास्त्र असं म्हणते की प्रमाण शून्य ते गोसाव्याच्या लेखी न लगे, प्रमाणाच्या व्यतिरिक्त ते ईश्वर मार्गीच्या उपयोगी जात नाही. अर्थात
त्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या अविद्रूप अयोग्यतारूप क्रिया जीवात्म्याला घडत असतात, परंतु जर योग्यतारूप कर्म आपल्या हातून घडत असतील तर त्यामध्ये निश्चितच आत्म्याच्या उद्धरणाची प्रक्रिया आहे. ही जीवोद्धरण प्रक्रिया साधनदात्याने आपल्याला ब्रह्मविद्या आणि ईश्वराचं जे तत्त्वज्ञान आहे अमौलिक अशा अनेक प्रकारच्या ग्रंथाच्या माध्यमातून पूर्वजांनी हा ठेवलेला जो ठेवा आहे, साती ग्रंथ तर काव्यग्रंथ आहे, केशराजबासांचा मूर्तिप्रकाश ग्रंथ, अगदी त्यामध्ये असलेली ही ओतपोत भरलेली ब्रह्मविद्या आहे. अनेक प्रकारचे शृंगारूप काव्य या साती ग्रंथामध्ये वाखाणत असताना की जे काही शृंगार रस आहेत, शृंगार, हास्य, करुणा, रुद्रवीर, भयानका, विभत्स, अद्भुतम, शांती, अशा प्रकारचे जे काही नवरस आहेत आणि या नवरसाने काही युक्त असलेले काव्य आहेत आणि त्या काव्याच्या माध्यमातून ईश्वराच्या चरणाशी समर्पित केलेली ही सेवा आहे. आज या सेवेचा हा मागावा शास्त्राच्या माध्यमातून, कुठे काव्याच्या माध्यमातून, परंतु काव्य जे आहेत काही ईश्वराच्या लेखी लागणारे असतात तर काही लेखी न लागणारे असतात, की ते स्वतः सन्निधानामध्ये सुद्धा तुझा निर्वंश होय अशा प्रकारे, की जे काव्य ऐकल्यानंतर चांगदेवाच्या ठिकाणी रवळ्याचे गीत देव म्हणतात तुझा निर्वंश होईल, म्हणजेच त्या काव्यामध्ये कुठलं तरी विपरीतत्व आहे, कुठल्या तरी प्रकारचा एक त्या देवतेला क्षोभविणारा भाग असेल किंवा कुठेतरी नरकापर्यंत नेऊन पोहोचणारं ते शब्दरचना ज्या गंधर्व देवतेच्या माध्यमातून किंवा ज्या एखाद्या अधिष्ठानाच्या माध्यमातून तो क्षोभरूप प्रसव पुढे जाणार आहे, अशा प्रकारचे विपरीत काव्य समाजामध्ये आज रूढ आहेत, काही लोक करताही आहेत. आणि म्हणून स्वामींनी स्पष्ट शब्दात सांगितलं की देवगीती गाओ नेनी जेगा पांड्या, या शब्दाचं स्वामींनी आपल्याला स्पष्टीकरण करत असताना विशेष करून ज्याला गाता येत असेल त्याने गावं, ज्याला गाता येत नसेल त्याने गाऊ नये. अर्थातच त्याची निर्मिती करत असताना सगळ्या प्रकारचा तर्कवितर्क भाव जाणून, जिथे कुठं ईश्वरीचा तर्क किंवा जिथे कुठं सिद्धांत भंगत नसेल अशा प्रकारचं जर ते गायन काव्य निर्मिती असेल, निश्चितच ती सेवा ईश्वराच्या उपयोगी जाणारी आहे. आणि म्हणून आमच्या पूर्वजांनी व्युत्पत्ती उत्पन्नतापूर्वक असलेले ज्ञात आहेत की व्युत्पत्तीपूर्वता तर आहेच आहे, या शास्त्राचं त्या शास्त्रा वाखाणं, पण व्युत्पन्नता, कर्मराठीच्या शास्त्राची निपुणता, इकडे दैवराटाच्या शास्त्राची निपुणता आणि विशेष करून द्वय अंगाने असलेले परिपूर्णत्व, त्यामधून झालेली निर्मिती आणि यामध्ये खूप काही ईश्वरीचा सिद्धांत सार सामावलेला आहे. अशा या महत्त्वपूर्ण असलेल्या उद्धव गीतेचं निरूपण आज आपण ऐकणार आहोत. आणि अशा या शास्त्राचं विशेष अशेष आपल्या जीवनामध्ये आपण प्रत्येकाने आपण आपल्या आपल्या साधनेतून उतरवत असतो. आणि तरीसुद्धा आज आपण हे परमेश्वर शास्त्र या ठिकाणी 10 दिवस चालणार आहे, ही आपल्या सगळ्यांसाठी महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. बाबांच्या जीवनामध्ये त्यांची मार्गव्यवस्था, दैनंदिनी आश्रम व्यवस्था, आल्या गेल्याची साधू संतांची सेवा, भजन पूजन, असं हे त्यांचं जीवन त्यांच्या सेवेच्या माध्यमातून ते व्यथित करत आहेत. आणि साधनाप्रती असलेली श्रद्धा भाव तो शेवटपर्यंत त्यांच्या ठिकाणी असाच राहणार आहे याची आम्हाला खात्री आहे. आणि ते सातत्याने त्यांच्या जीवनामध्ये हे आपलं साधनाचं असलेलं महत्त्व ते राखतात. आणि म्हणून आमचे कैवल्यवासी श्री गुरुजी आणि आमचे कैवल्यवासी श्री सरळबाबाजी या गुरुजनांचं सुद्धा स्नेह अत्यंतिक होतं. आम्ही कुठेही जाणं येणं करत असले बाबा तर पहिले तिथे मोहाडीला थांबणार, येताना थांबणार, जाताना निसंकोचपणे कुठल्याही प्रकारे. बाबांच्या मातोश्री होत्या, आमच्या या दोन्ही ताई आहे, तर अशा प्रकारचा असलेला स्नेहबंध आहे. तो स्नेह असाच शेवटपर्यंत आमचा चालत राहणार आहे. आणि स्नेहाच्या संबंधाने आम्ही सर्व आमच्या आश्रमातली मंडळी, महंत सारंदर बाबा, त्यामध्ये अनिराज बाबा, दामोदर बाबा, आम्ही आलेलो आहोत. बाबा, हे आमचं स्नेह, आमचं हे असलेलं प्रेम आपल्यासाठी सोबत शेवटपर्यंत असंच राहणार आहे. आणि तुमचंही स्नेह आमच्यावर असंच राहो ही अपेक्षा व्यक्त करून आपल्या कार्याला सदिच्छा देतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी संपवितो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की. धन्यवाद बाबाजी. अतिशय